नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नोंदणी व मुद्रांक शुल्क याच्या आता 20 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या गुणवत्ता यादीमध्ये काय आहे की जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या सर्वांचेच त्याच्यामध्ये मार्क दिलेले आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर आता एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो, आमचं सिलेक्शन होईल का, सिलेक्शन झाल्यानंतर जी तात्पुरती निवड यादी लागते ती कधी लागेल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ही संपूर्ण प्रोसेस कशी होणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की तात्पुरती निवड यादी कधी लागणार आहे, त्याचप्रमाणे अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा. त्याआधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग याचा शिपाई पदाचा निकाल अजूनपर्यंत पाहिलेला नाही, तर त्यांनी कुठं पाहायचा? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथे मला मेसेज करून विचारू शकता. येथे आल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग शिपाई पदाचा निकाल या PDF तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे आपण रँक वाईजसुद्धा आपण चेक करू शकतो. जर तुम्ही इथं सर्च केलं तर तुम्हाला कळेल की बघा, मी आता VJNT कास्ट टाकतोय तर आपल्याला कळेल की VJNT एमध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता आणि आपली रँक किती येऊ शकते हे तुम्ही याच्यावरून पाहू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण पुढील पाहूया की तात्पुरती निवड यादी कधी लागणार आहे. तर जी तात्पुरती निवड यादी आहे ती 15 सप्टेंबरच्या आधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर तात्पुरत्या निवड यादीनंतर काय? तर तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचं नाव असेल त्यांना काही दिवसामध्येच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क याच्या कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क याचा कास्ट वाईज कट ऑफ पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल याचे दोन वेगवेगळे पार्ट आपण केलेले आहेत. तर आता आपण सुरुवातीला मेल यांचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे आपण पाहूया. तर बघा, ओपनमध्ये 29 जागा होत्या आणि ज्याही विद्यार्थ्यांना 180 ते 182 हा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर OBC याच्यामध्ये 21 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 178 ते 180 लागण्याची शक्यता आहे. SCBC याच्यामध्ये 10 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 178 लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर EWS यांचं जर आपण जागा बघितल्या तर त्या फक्त 10 जागा होत्या आणि याचा कट ऑफ बघितला तर तो 174 लागण्याची शक्यता आहे. SC कॅटेगरीमध्ये फक्त 10 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 176 लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ST विभागामध्ये फक्त 4 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 174 लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर VJA याच्यामध्ये फक्त 3 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 176 लागण्याची शक्यता आहे. NTC याच्यामध्ये फक्त 3 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 178 लागणार आहे. त्यानंतर NTD याच्यामध्ये फक्त 2 जागा होत्या आणि याचा कट ऑफ जर बघितला तर तो 178 लागण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारण या कॅटेगरीमधला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क फिमेल महिला यांचा कट ऑफ किती जाणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर महिलांमध्ये जर बघितलं तर ओपनमध्ये महिलांसाठी 27 जागा आहेत आणि याचा अंदाजित कट ऑफ हा 172 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर OBC याच्यामध्ये महिलांसाठी 19 जागा आहेत आणि याचा कट ऑफ हा 170 जाण्याची शक्यता आहे. SCBC याच्यामध्ये फक्त 8 जागा आहेत आणि याचा कट ऑफ हा 170 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर EWS याच्यामध्ये फक्त 8 जागा आहेत आणि याचा कट ऑफ हा 160 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर SC विभागामध्ये महिलांसाठी 9 जागा होत्या आणि याचा अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ हा 170 जाण्याची शक्यता आहे. ST विभागामध्ये 4 जागा असून याच्या कास्ट वाईज कट ऑफ हा 162 जाण्याची शक्यता आहे.
त्यानंतर VJA याच्यामध्ये महिलांसाठी 2 जागा होत्या आणि याचा कट ऑफ जर बघितला तर तो 164 जाण्याची शक्यता आहे. NTC याच्यामध्ये फक्त महिलांसाठी 3 जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ हा 170 जाण्याची शक्यता आहे. NTD मध्ये महिलांसाठी 3 जागा आणि याचा कट ऑफ हा 168 जाण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी हा जो कट ऑफ सांगितला आहे हा कट टू कट एवढाच लागणार आहे. फक्त ओपन आणि OBC याच्यामध्ये थोडाफार म्हणजेच +2 किंवा -2 हे होण्याची शक्यता आहे. परंतु इतर ज्या कास्ट वाईज कट ऑफ मी सांगितलेला आहे हा अंदाजित 95% ॲक्युरेट मी कट ऑफ सांगितलेला आहे. कारण की मी त्या PDF सर्व विद्यार्थ्यांचे कोणत्या कास्टमध्ये किती विद्यार्थी हायेस्ट आहेत यानुसार मी ही PDF बनवलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त -2 किंवा +2 एवढे जर चेंजेस होतील. बाकी तुम्ही जर या रेंजमध्ये असाल तर तुम्ही कुठंतरी सेफ स्कोअरमध्ये आहात आणि पुढील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे डॉक्युमेंट प्रॉपरली नीट व्यवस्थित रेडी आहेत का हे तुम्ही तपासून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.